तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा. तुम्हाला रेल्वेने तोयाला 5 रुपये लागले. फुकट मंदिर हे तर मंदिर नाही आहे. आंदोलकाला फुकट आहे. मग तुम्हाला समजून घ्या. नुसतं टाळा नका ठेवू. हे थांबे बोलायला लागले तरी सुरू ठेवू. हे सांगायचं होतं पुरा ऐकत आहे. तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या. तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील. तुम्ही मुंबईत हिंडून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले, गाडी सुरक्षित राहील, तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या. सीएसटीचे पूर्ण शांत बसा म्हणून सांगितलं. दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो, त्यांना म्हणा शांत बसा. तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा. गरीबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या. तुला जर माझं असं तर तू गावकडे जाऊन ठेवायला कर. मराठीचं वाटोळ करू नको. तुमच्या कोण ओळखीचा त्यांना मराठीच्या जाऊन सांगा. हे जेवढे पोर आहेत तेवढ्या पोराला सांगतो, ही काही पहिला गोंधळ घालणार यांना मराठी मोठे वाटत नाही. तुम्ही गोंधळ कधी घालाव सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर. मी जागेवर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोहन मराठीचं वाटलं करायचं, राजकारण्याचं आहे. कोण खाऊ नका. मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. त्याला ठेवा. तुमच्या कोणी जवळचे असलं त्याला अर्ध्या मिनिटात मोकळं करायला होतं. सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं. सीएसटी बसी 25-30 जण होईल माकडं. त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे. ते 2% सुद्धा लोकांनी दिलं. 98% बाहेर येतात मुंबईत यायचे. या भंगार पोरामुळे कोणी येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला म्हटलं बोललं याचा अर्थ आपल्याला नाही. कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्राच्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत नाही. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनाचा नाहीये. आणि आंदोलनाचा अर्थ ते 1 मिनिटात म्हणत असतं गाडी तुम्ही सांगता मी झाला होता. तुम्हाला गोळीत बी आरक्षण द्यायचं नाही पाहिजे दिसत सांगितलं. आणि सगळं मारले तरी आरक्षण पाहिजे. मग तुम्हाला प्रेमात देतो ना गोळी. तुम्हाला काही गरज देता हे उपास तुकुटाने करणारे मायावर म्हणायची वेळ येऊ देऊ नका बरं का. ते आमचे नाही. हे महाराजांची वेळ येऊ द्या नका. मी आणखी तसं म्हणलेलं नाही. गरीब श्रीमंत सगळे आंदोलन घेतल्या. सीएसटी कसे कुणाचे ते पटापटा वळखा. त्याला सांगा गाड्या तिकडे घेऊन लाव. नुसतं रोड झोपत घेऊन त्याच्या दोघांनी टाकलेली होतं म्हणते ना. मला माहित नाही. खोटी माहिती असू शकते. त्यालाही बदनाम करायचं. पण ते खरं असेल तर ते इतक्या दुपार येतं म्हणजे आपलं नाहीच म्हणतो. त्याला मला लवकर काढाय का मी जर मग लोक बोलू. पुन्हा एकदा काय करा आपल्या माऊली 2-4 जण सीएसटी जा. सरपंच भैया तुम्ही बी सीएसटी जा. पुढे ते माऊली 7-8 जण जाते जा आपले तेरेवाला जा. काय माऊली पुढे जा तुम्ही 7-8 वाजे तुम्ही पण जा. तुमच्या आपले तुम्हाला ओळखते. सगळ्या जिल्ह्यात एक पोरला जाणे तिथं. कोणत्या जिल्ह्यात जवळ खाबडत आहे. प्रत्येक जिल्ह्यातला एक पोरला जास्त जाऊ नका. मुलीला समजून सांगा. काकडे तुम्ही पण जा. समाजाचं पण जाईल. हिंगोलीमध्ये तुमचं एक समजा कोणत्या जिल्ह्यात लक्षात येईल. बापू तुम्ही जायला लावले समजा गेले सगळे गेले मला बोलायला बंद देऊ नका. तुम्ही उद्यापासून बोलता येणार नाही मला. तुम्ही काय बापू त्यांनी ऐकलं नको ना. सरकारचं हे सपाटे झाले पाठीचे आणून जाय बघ तुम्ही काय आणून तुम्हाला जास्त
जा जा. आपले काम करायला लावतो बरं मला भेटायला एवढी घेऊन राहतात श्याम ना नाव जे मला ठेचून असले काम करायला लावता का मला तुम्हाला रस्त्यावर काढायला लावायचे त्याचे तुम्हाला टप्प्यातला नाही ते आपले 8-7-8 टप्पे ठरले जाणून बहुतेक याला टप्प्यात माहिती आपले 7-8 टप्पे ठरले जाणून याला टप्प्यात माहिती वाटतं बहुतेक तेव्हा हे पुढे येऊन गटर झोपा लागले आपले 7-8 टप्पे या आंदोलनाचे पहिले तर आपण 7-8 टप्पे गेले मोठे साहेब कोण गेले जबर बघा ते कोण आहे तुम्ही बघा धाराशिवचा कोण आहे बघा धाराशिवचे असते नाही तर धाराशिव असं